नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मी आता आलेलो आहे गाव वडवली येथे आणि खास लावणीचा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे। कारण ही लावणीची ही जी मागे माणसं दिसतात बघा, ही लावणीची जी परंपरा आहे ती काही दिवसांनी राहणार नाही। आता बऱ्याच शेती अशा वसाड पडलेल्या आहेत। हे बघा, हे माझ्या मागे बघा, इकडे बघा, हे मागचं दिसते तुम्हाला, इकडे काही शेती लावलेली नाही, ही थोडीशी आहेत। ते मोठं गवत जेवढं दिसते ना तुम्हाला, ते शेतीच लावलेली नाही। आता हे एक 10 वर्षांत तुम्हाला काय दिसणार नाही। तर आणि जी पारंपरिक शेती जी करतात ते जे बैलजोडी, नांगर, हे सर्व तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे। आणि ही जी माणसं तरवा कशी खणतायत ते पण दाखवणार आहे। आणि एक काही वर्षानंतर हे बघायला मिळणार नाही, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवतोय। आणि ह्या शेतीचे मालक आहेत हे आमचे जितू मेस्त्री, हे वडवली गावचे जितू मेस्त्री आहेत आणि त्यांची शेती आहे आणि त्या शेतीची आज लावणी आहे आणि त्या लावणी निमित्ताने मी आज इकडे आलेलो आहे। तर चला बघूया आजचा व्हिडिओ लावणीचा। पाऊस पण आला थोडा नेमका। इथं हो हे इकडे सरी शेती लावत आहेत। हो, ही असं तरवा खणतात, याला तरवा खणणी बोलतात। आणि मूठ बांधतात ना, हो का, हो का, असा मूठ बांधतात। हे बघा, आता हे काही दिवसांनी दिसणार नाही म्हणून तुम्हाला दाखवतोय। हे बघा, हे सर्व इकडे मागं मूठ टाकलेले आहेत। हे बघा, ही सर्व मूठ बांधतायत। ते तुम्ही गावाला सर्व ना, नाही काय अर्धी चेरी मायवल की जे अर्धी नाही तर थांबा, अशीच अशाच उभे राहा, थांबा एक मिनिट। हां दाखवा मग। हां बरोबर, काय माहिती का, आता ही जी आम्ही पारंपरिक पद्धत आहे ती अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे। आणि हे काही दिवस जो तोपर्यंत लोक आहेत, काही जे काम करत ठराविक लोक ते करत राहणार आहेत। त्याच्या पुढील 10 वर्षामध्ये काय कालावधी संपूर्ण बदलणार, निसर्ग बदलणार, माणसं बदलत, निसर्ग बदलणार राहणार आणि बदललाय सुद्धा आतापर्यंत बदललेला आहे। आणि याच्या अगोदर कधी मेच्या 7 तारखेपासून अद्याप आलेला नव्हता।
हा बघा एक शेती इकडची आहे जे तुझे जे तरवे दोन आहेत त्याचे असा तरवा मोठा झाला पाहिजे हो लावणीला. ते काय छोटे छोटे लावणीत काय अर्थ नाही. शेताच्या बांधावर असं जायला मजा वाटते ना. हे बघा हे बघा ही शेताच्या बांधाव भाकरी खाणं आणि जेवणं ही वेगळीच मजा असते आणि ती वर्षातनं एकदाच येते. आता वेगळाच आनंद असतो. ही सर्व जेवताना इकडे मंडळी दिसते बघा. म्हणजे ही नेहरी आहे आणि दुपारचं जेवण वेगळं आहे. आज आमच्या शेतामध्ये आले. तुमचं शेत आहे हो. हा आणि कुठून कुठपर्यंत आहे. हा असा शेत गेले ती लावतायत माणसं तिकडून त्या पुढपर्यंत आहे. हे सर्व तोंड आहेत हो. तिकडे ते ट्रॅक्टर पण चालू आहे. हा ते तुमची शेत आहे ना रे. हो, सगळा तिथं इथपर्यंत आहे असं सगळं. बरं हे बघा हे शेतीचे मालक आहेत रघुनाथ सुतार वडवली आणि इकडे आमचे मामा आहेत ते खास मदत करा आलेले आहेत. शेजारी म्हणून आलेत ते. बोला. आमचा जवळजवळ आज पिढी जायत आलेली आहे. तोपर्यंत हे लोक लावणी करतायत आमची. हा. कोणी लावत नाही. भात कापणी पण तेच करतात. झोडणी पण तेच करतात. गावातलेच काय. हो, गावातलेच. त्याचं नाव करा मनवे. हे मनवे मनवे. हे पिढ्यानपिढ्या तुमची शेती लावत आहेत हो, लावतायत. आणि ह्याच्यापुढे पण लावणार आहेत. हो, लावणार आहे. तोपर्यंत जीवन आहे तो. हा कापणी पण तेच करतात. कापणी पण ते तुम्हीच करता. हो, कापणी, झोडणी. हे बघा चांगले पण असतात. हे मोठे जावई आलेत पोलादपूरवरून आणि हे दादलीवरनं छोटे जावई आलेत. आणि हे तुमचं गाव काय. तळवणी वाण्याची. हा? कोलाड. बोला. हा हे कोलाडवरून जावई आलेत. कोलाडवरून खास सासऱ्याची शेती नांगरायला. हे बघा हे आऊत झालं तयार पूर्ण आणि ही शेतीत ही अशी आवतं लागतात. पण आता आधुनिक युग आल्यामुळं आणि लोकांना वेळ नाही त्याच्यामुळे ही आता आवतं तुम्हाला 10 वर्षानंतर काही दिसणार नाही. म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतोय खास. कारण ही परत हे बैल तुम्हाला शेतीत दिसणार नाहीत. त्यासाठी नवीन अवजारं आलेली आहेत ती पण तुम्हाला दाखवतो. ही नवीन पद्धतीची आता नवीन मशीन आली नांगरणीसाठी. आता बैल आणि नांगर याची गरज नाही. आता हे माझे मित्र आहेत आणि ते त्यांची मशीन आहे आणि ते आता इथं बघा नांगर लावत आहेत. कसा ते नांगरासाठी आहे काय मागचं सपोर्टपट्टी आहे ती. हां ही सपोर्टपट्टी आहे. आणि बघा चाकं बदलायची का. ही पुढची नांगर ते आहेत. हे रस्त्याने चालायचं. हां हां हे बघा ही चाकं आहे ती रस्त्याने चालण्यासाठी असतात. आणि हे जे पुढचं ते तुम्हाला दिसतंय हे पूर्ण चिखल करतं. ते आता इथे बघा हे लावतात आणि हे फिरणार आणि चिखल करणार. हे आधुनिक युगाचं आऊत. नांगर आऊत आऊत हा. नागर दिसता नाही आऊत. चाकं काढून ठेवलीत आणि ही अशा प्रकारे बघा ही चाकं लावलीत आणि आता ही चिखल करायसाठी तयार आहे मशीन. चालू करा.
हे बघा, ज्यांच्या हातात मशीन बसले ते परफेक्ट चालवतात. ते बघा, हे 2 नंबरचे जावई. अहो काहीतरी हाय हाय करा, नमस्कार करा मग. हा, हे 2 नंबरचे जावई दादलीवरून आलेले आहेत सासऱ्यांची शेती लावायसाठी खास. आणि ते आज दिवसभर हे चिखलात नांगर धरणार आहेत. हे नांगरीसाठी नांगर म्हणून आहेत नांगरी. हे बघा, ही एक बैल जोडी आहे, हे गावठी बैल आहेत आणि हे पण गावठी बैल आहेत. हां हां, इकडे घ्या. हां बस. ही बघा, ही पण गावठी जोडी आहे. आणि हे मोठे जावई पोलादपूरवरून आलेले आहेत खास शेती नांगरासाठी सासरे बुवांचा चिखल करायला आले आहेत. आणि ते आता चिखल करायच्या रंगात आहेत. हे राजू सुतार, सागर गोयले, आणि राहतात पोलादपूरमध्ये. हां, हे बघा, ही पोरं खेळत आहेत. आणि हा मालक, हा खेकड्यांबरोबर खेळतोय. बघा, हो मालक वर बघा. हा, हे मालक. हा, आणि खेकडी खेळतायत. हे बघा, ही अशी बैलाची आवतं असतात. ही आऊत जोडी बोलायचं याला. ही घाटी बैलांची आऊत जोडी आहे. आणि ही 3रा नंबर परत गावठी जोडीची आऊत जोडी आहे. अशी चिखल करायसाठी ही वापरली जातात. तास आहे ते व्यवस्थित गेले पाहिजे, अगदी पद्धतशीर, की पहिलं कुठून आपण गेलो होतो आणि आता कुठून चाललो हे लक्षात ठेवलं पाहिजे पहिले, तर ते व्यवस्थित चिखल होतो. आज जयराम शेठ आपली भात लावणीची शूटिंग करत आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला त्यांचं खूप अभिनंदन करावं असं वाटतंय. परंतु हा जे आधुनिक नवीन काळाचा जो ट्रॅक्टर आहे तो आज इथं बघितलं की 3-4 लोक चालू शकतात. परंतु जो मगाशी नांगर धरलो आपण, ते नांगर ऐरागैरांनी असा कोणी धरू शकत नाही, कारण की तिथे तास कसं घ्यायला पाहिजे, त्या बैलांना फाल लागेल नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे. आज नवीन टेक्नॉलॉजी ही याच्यात यायला पाहिजे, जे आकर्षित व्हायला पाहिजे. परंतु ते जुनं आहे तेच सोनं आहे आणि नवीन ही मशीन आहे. आज इथं जवळजवळ 27-28 लोक भात लावणी करत आहेत. हा ट्रॅक्टर कधीही बंद पडू शकतो, परंतु हे बैल कधीही जमणार नाही किंवा हे नाही. म्हणून नवीन टेक्नॉलॉजी ही आलीच पाहिजे, परंतु जुनं ते जुनं आणि नवीन ते नवीन. हे असे मूठ घेऊन येतात आणि असे मूठ फेकणार आहात सर्वीकडे. हे असे मूठ फेकतात.
हे बघा ही लावणीला सुरुवात झालेली आहे. हे बघा ही अशी लावणी करतात. तर तुम्ही असं उलटा हात लावता तर आमच्या समोर समोर लावायचं. मी लावायचं होतं असं. हो काय नाही मी लावायचो लहान तिकडे तेव्हा गावाला तेव्हा सरळ लावायचो आम्ही. हो काय हा हा लावा लावा चला. अहो तो पुढा तिकडे झाला. पुढा तिकडे खाली झाला. असा फिरू हात हात फिरवा हात फिरवा. हा आणि एवढा नाही. हा ह्याला येतो. होय बघा हा मालक आता लावतोय आणि मालकीन लावते. आणि मला वाटतं जिंदगी दोघांनी पहिलीच वेळ लावाय घेतलंय. आणि त्यांचं जे लावतंय ते तोंड फिरवतंय. ही अशी शेतीवर जेवायला माणसं दुपारच्या टायमाला आता बसलेली आहेत. मालकाने जेवण बनवून आणलेले आहे सर्व. आणि जेवढी लावायला लोक मदतीसाठी आलेली आहेत आणि ती आता सर्व इकडे जेवायला बसलेली आहेत. मालकाने हे चिकन भात सर्वांना दिलेलं आहे. आणि ह्या जेवण वाढणाऱ्या सर्व आहेत त्यांच्याच घरातल्या. हो केलं मामांच्याकडे केलं. मोठ्यान बोला मोठ्यान. जेवण आहे हा. हा शेतावर शेतावरचा गवतातला. गवतातला लोक येतात मुंबई पुण्यावर येतात खेडेगाव जावं जेवायला. चुलीवरचं जेवण आहे. चुलीवरचं आमचे घ्या. कोणाला रस्त्याची गोडी आहे त्याने रस्सा घ्या. काय टेन्शन नाही. बोला बोल तुम्ही बोलला होता. आम्ही काय बोलणार जावं काय पाहुणे जावं. हे इकडे शाकाहारी आहेत म्हणजे बो आहेत वाटतं. मग अर्धवट बघ आहे.
हे पण शाकाहारी आहेत, हे पण शाकाहारी आहेत, हे पण शाकाहारी आहेत. आणि ही त्यांची सरी पाहुणे आली. शुभांगी मधून आले आणि सरी जेवण वाढायची गडबड आहे यांची. जेवणी आहेत सर्व. आणि हे जितू मिस्त्री मालक तिकडनं विटावनं धावत येत आहेत. हा बघा, हा खरा शेतकरी बघा ज्या कसा वाटलाय. मी पण चिखलामध्ये होतो, बघा माझी पण पाय खराब झाली. आणि आता इथं जेवण घेतले आणि आता जेवायला बघा. आमचे मित्र बघा कशी भेटली जेवायला, हे खरे बांधाव भेटले. ही पोलादपूरवाली जेवायला भेटले, पोलादपूरवाले जावं सोयरे सोयरे. आणि हे सोयरे आहेत दादलीचे आणि सोयरे कोलाडचे आहेत. हा तळवली. आणि ही तळवली आहे आणि ही मालकीन आहे मधली. हा ही मधली मालकीन आहे. आणि ही दादलीवाली आणि ही गोयलवाली म्हणजे पोलादपूरवाली. हा हे गावकरी हॉटेलचे मालक घाडगे बंधू. आणि हे आता शेतावर जेवायला आलेले आहेत. आणि इकडे सतीश भाऊ हे आमचे खास परम मित्र, ते पण जेवायला आलेले आहेत. शेतावर जेवतात ते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन तीही दाबा.